योगिया दुर्लभ तुम्या देखिला साजनी पाहता पाहता मनान पुरी धनी देखिला देखिला माये देवांचा देव पिटला संदेह निमाले तुझे पण अनंत रूपी अनंत वेशी देखिली म्या त्याशी बाप रखुमा देवीवरू खून बांधली कैसी देखिला देखिला माये देवांचा देव फेडला संध्या निमाली तुझे पण पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन सरे चरण संताजिया तुझे चरण संताजिया तुझे चरण संताजिया यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार यांच्या कृपा झाले कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदावम जगननीत पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंदरम कंजनेत्रम सदैव धबलहासं विठ्ठलं चिंतयामि ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी तपो ज्ञान वैराग्य भक्ती स्वरूपम सदा अलंकृतम साधु संन्यास योगम मुगे यस्य वेदांत शास्त्रार्थ नित्यं नमो नारायण गिरिजं वरब्रह्म स्वरूपम आनंदमानंदकरं प्रसन्नं प्रसन्नकरं निजभूत रूपं भवदुःखकरं श्रीमद्राम गिरिं नित्यम् अहं नमामि अवधूत सदानंद पर ब्रह्म स्वरूपिणी विदेह देह रूपाय भगवान दत्तात्रयाय नमस्ते विठाला विठाला विठ्ठला 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 योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने हो योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने गुरुवर्य नारायणगिरी महाराजांच्या अनंत आशीर्वादाने योगीराज बैरागी बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने संत श्रेष्ठ निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामींच्या कृपेने संत श्रेष्ठ योगीराज भगवान बाबांचे अनंत आशीर्वाद वंदे हम सचिदानंद भेदातीतम सद्गुरुम हो नित्यं पूर्ण निरंकारं निर्गुण स्वात्म संसिदम निर्गुण निराकार हे सच्चिदानंद स्वरूप गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांचे अनंत आशीर्वाद पुण्यतिथी 16 योगीराज बैरागी बाबांचा अनेक वर्षापासून ही परंपरा चालू आहेत आणि या ज्ञान यज्ञ सोहळ्याची सांगता काल्याच्या कीर्तनाने गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज आणि आजचा दिवस सप्ताहाचा कितवा दिवस चौथा दिवस आहे सुंदर अशी पर्वणी आहेत आज नाही का गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज गुरुवर्य महाराजांचा प्रगट दिन पवित्र तिथी आहे कारण महात्मे ज्या तिथीला प्रगट होतात ती तिथी काही सामान्य असू शकते का आणि योग्यांचं स्थान चालवणारे महात्मे आहेत
अभंगही योग्यांचाच आहे, परंपरा सुद्धा ही योग्यांचीच आहे. कारण जिवंत समाधी घेणं म्हणजे काही सामान्य गोष्ट आहे. जिवंत समाधी हे फक्त एक योगीच घेऊ शकतात. पाण्याचं तूप फक्त योगी करू शकतो आणि पाण्यावर बसून सुद्धा ज्ञानेश्वरी एक योगीच वाचू शकतो. आणि नवे नवे बिगर ड्रायव्हरची गाडी सुद्धा योगीच चालू शकतात. आपल्याकडं आहे त्या गाडीत तेल असून ते चालू होईना. पीटरला विचारलं का चालू आहे ना, पीटर म्हणे थंडीमुळे होत असेल. शेवटी बंद पडली वाईजापूरला, तिथेच लावून दिली. नाही का, योग्यांची परंपरा आहे. गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुवर्य नाथगिरीजी बाबा हरिगिरी महाराज, ज्या पर्वणीवरती गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांचा प्रगट दिन, त्याच पवित्र पर्वणीवरती योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांचा पुण्यतिथी सोहळा. श्री क्षेत्र सरला भेट पुण्यभूमी, गोदा पश्चिम वाहिली, फिरते गोदा गंगा, महादोषाची आली गंगागिरी गंगागिरी. सर्व बेट पुण्यभूमी, गोदा पश्चिम वाहिनी, तीर्थ गोदा गंगा, महादोषाची हरणी गंगागिरी गंगागिरी. ओ काय महिमा वर्णू आता न पुरे ही वाणी. मनवोनी नारायण गिरीजी लीन झाली उचरणी. उठोनी पहाटे चला जाऊ गोदा तिरी, नामरूपी अनुसंधान स्मरण करू गंगागिरी. गोदावरी तीराला योग्यांचं वास्तव्य. हो नित्य वसती गोदा तीरी, नित्य वसती गोदा तीरी, नित्य वसती गोदावरी, नित्य वसती गोदावरी, नित्य वसती गोदा तीरी, नित्य वसती गोदा तीरी. नित्य वसती गोदावरी, नित्य वसती गोदावरी. अंगी चर्ची ली विभूती, अंगी चर्ची ली विभूती, कामधेनु आणि श्वान, कामधेनु आणि श्वान. चर्चिली विभोते, अंगी चर्चिली विभोते, कामधेनु आणि नित्य वसती गोदातिरी, अंगी ओ चरचिली विभूती, कामधेनु आणि श्वान. भगवान दत्तात्रय नित्य वसती गोदातिरी, विश्वातले पहिले योगी. या विश्वामध्ये जेवढे योगी आहेत तेवढ्याही योग्यांनी ज्यांच्यामध्ये रममान व्हावं, ती योगी म्हणजे भगवान दत्तात्रेय. ज्ञानराज माझी योग्यांची माऊली,
जेने निगमवली प्रगट केली. माऊली योग्यांची माऊली आहेत, पण माऊलींनी सुद्धा ज्यांच्यामध्ये रममान व्हावं, ज्ञान गोदावरीच्या तीरी स्नान केले पांचाळेश्वरी, ज्ञान देवांच्या अंतरी दत्तात्रय योगियान. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी, एक योगी निराकारी. मुद्रा लावूनी खेचरी, मुद्रा लावूनी खेचरी. प्राणायामी बैसला, प्राणायामी बैसला. पहिलं मेरूचे शिखरी, पहिलं मेरूचे शिखरी. पहिलं मेरूच्या शिखरी, पहिलं मेरूच्या शिखरी. मेरूच्या शिखरी, मेरूच्या शिखरी. पहिलं मेरूच्या शिखरी एक योगी निराकारी. ओ मुद्रा लावूनी खेचरी. प्राणायामी बैसला तिने सांडियली माया. तेजी येली कंथा गाया. सर्वात प्रथमता मायेचा त्याग ज्या योग्यांनी केला, ओ ज्ञानदेव म्हणता माया गेली समूळ विलाया. तिने सांडिली माया, तिची येली कंथा काया. मन गेले विलाया ब्रह्मानंदा माझारी. अनु हात ध्वनीनाद तो बावला परमपद. उन्मने तुर्या विनोदी छंदी चंदी डुलत असे. योग्यांची अवस्था सांगितली महाराज. आणि वारकरी संप्रदाय म्हणजे ही योग्यांचीच परंपरा आहे. आदिनाथ भगवान शिव, गुरु भगवान दत्तात्रय. आदिनाथ गुरु सकळ शीतलचा, सकळ शीतलचा. हे मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा. आदिनाथ गुरु सकळ शीतलचा, आदिनाथ गुरु सकळ शीतलचा. मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा, मुख्य शिष्य मच्छिंद्र दयाचा. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु, आदिनाथ मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा. आदिनाथ गुरु सकळ शीतलचा, आदिनाथ गुरु सकळ शीतलचा. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा. मच्छिंद्राने बोधक वरक्ष शिकेला, गोरक्ष वळला गायनी व्रती. 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 गोरक्ष वळला गायनी व्रती. गोरक्ष वळला गायनी व्रती. आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु, आदिनाथ गुरु सकळ शीतलचा, सकळ शीतलचा. मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा, मच्छिंद्र दयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्र दयाचा. आदिनाथ गुरु सकळ शीतलचा, आदिनाथ गुरु सकळ
आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र दयांचा मुख्य शिष्य आदिनाथ उमा बीज प्रगटली मच्छिंद्रा लादली सहज स्थिती तुची प्रेममुद्रा गुरुक्षा दिली पूर्ण कृपा केली गैनीनाथा वैराग्य तापला सप्रेमे निवाला परंपरा आदिनाथ योग्यांची परंपरा योगी ज्ञानोबरायांपर्यंत चालत आली. ज्ञानोबरायांनी परम तत्व ज्या वेळेला जाणलं तेही योगाद्वारे जाणलेलं आहे. कारण ज्ञानोबराय योगी होते आणि योगाद्वारे परम तत्व ज्या वेळेला जाणलं त्या वेळेला सर्वात प्रथमतः ज्ञानोबरायांनी आपल्या बुद्धीशी संवाद साधला. भगवंताचं स्वरूप ज्या वेळेला जाणलं त्यावेळेला एक समाधान प्राप्त झालं. रूप पाहता लोचनी ये लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले मो साजनी सुख झाले हो साजनी तू हा विठ्ठल बरवा बरवा तू हा विठ्ठल रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजनी. भगवंताचं स्वरूप पाहिल्यानंतर मौली ज्ञानोबराय सांगतात मला समाधान प्राप्त झालं सुख प्राप्त झालं. नाही दारिद्र्य समजगा दुःख नाही संत मिलन समजगी सुख नाही. संवाद साधत असताना बुद्धीला सांगितलं विश्वावरती काय विश्वास आहे महाराज. जगाला सांगावा तर लोक सकाळी एक बोलतात दुपारी एक बोलतात संध्याकाळी म्हणतात मी बोललोच नाही. आता देव पाहिला याचा विश्वास तरी कोण कोणावर ठेवणार आहे. कुत्र्यांचा तरी एकमेकावर विश्वास असतो. वागलगाव शिवारात जर कुत्र भुंकायला लागलं तर शिरसगाव शिवारातले कुत्रे आपोआप भुंकतात. का ज्या अर्थी तिकडं कुत्रे भुंकू राहिले त्या अर्थी त्यांनी काहीतरी पाहिलेलं आहे म्हणून हे भुंकतात. म्हणजे त्यांचा त्यांच्यावरती विश्वास आहे पण आपला आपल्यावरती विश्वास नाही. विश्वासच विश्वर आहे. बघा एकदा एक दृष्टांत आम्ही वाचला होता. ज्ञान धन आणि विश्वास या तिघांमध्ये संवाद झाला आणि ज्ञान प्रश्न करत आहेत आजपर्यंत आपण एकत्र राहिलो आणि एकमेकाला सोडून गेल्यानंतर तुला जर भेटण्याकरता मी कुठं यावं लागेल असा प्रश्न ज्ञानधाराला करताय.
त्यावेळेला धनाने प्रश्न करावा, श्रीमंताच्या दारामध्ये तुला यावं लागेल, त्या ठिकाणी मी स्थित असेल. आणि ज्ञानाने प्रश्न केला, मला भेटण्याकरता तुला विद्यालयामध्ये यावं लागेल. धनाने श्रीमंताच्या तिथे यावं लागेल. दोघांचा संवाद ज्या वेळेला विश्वासाने श्रवण केलात, पण विश्वास एकही शब्द बोलला नाही. आणि ज्या वेळेला ज्ञानाने प्रश्न केलात, त्या वेळेला विश्वासाने प्रश्न केलात की बाबा, विश्वास गेल्यानंतर पुन्हा कधी मिळत नसतो. विश्वास गेल्यानंतर पुन्हा कधी भेटत नाही. विश्वास विश्वास आहे आणि विश्वासच ईश्वर आहेत. म्हणून माऊली ज्ञानोबारायांचा विश्वास आपल्या बुद्धीवरती आहे. बुद्धीशी संवाद साधलात, रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी. आणि साजनी या शब्दाचा अर्थ होतो बुद्धी. प्राज्ञ या शब्दाचा अर्थ सुद्धा बुद्धीच होतो. आणि बुद्धीशी संवाद साधला, योगिया दुर्लभ तोम्या देखीला साजनी. अशी अनेक प्रकारची बुद्धी आहे शास्त्रामध्ये. तैल बुद्धी असेल, चर्म बुद्धी असेल, दगड बुद्धी असेल. तुकाराम महाराज म्हणतात, नाहीशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. दगडासारखी सुद्धा बुद्धी असते. अशा लोकांना गुरुजी मठ्ठ म्हणतात ना शाळेत, ज्याला काही येत नाही मठ्ठ. अशी सुद्धा बुद्धी आहे. आणि वैज्ञानिकांचं मत असं आहे की या बुद्धीमध्ये 86,000 विचार प्रवेश करतात दिवसभरामध्ये. आता आपल्या किती उपयोगाचे. काही लोक निरर्थक विचार करतात. एकदा एक जणाने मला प्रश्न केला, म्हणले महाराज, हे बेटामध्ये एवढं मोठं मंदिर महाराजांनी बनवलं, याला किती खर्च लागला असेल. आता त्याचं काय गणित आहे. अजूनपर्यंत हिशोब लागला नाही, लागणार नाही, काम चालूच आहे. पण ज्या गोष्टीचा विचार करायचा ते नाही, भलतच काहीतरी विचार करीत बसायचे. काही दुःखदायी विचार आहे, काही निरर्थक विचार आहेत. एका जणाने दुसऱ्याला प्रश्न केला, म्हणले अरे समुद्राला जर आग लागली तर मासे कुठं जाते. दुसरा म्हणला आग लागन कशी काय. हा म्हणे आग लागणार नाही, मला माहिती, पण समजाय काय हरकत आहे. समजा जर लागलीच मासे कुठं जातील म्हणले. अरे बस समजायचंच कसं काय. लागणार नाहीत हे मलाही ज्ञात आहे, पण समजाय काय हरकत आहे. दुसऱ्याने प्रश्न करावा, समुद्राला जर आग लागली तर मासे झाडावर जातील. आता मासे कुठे झाडावर जातील. जाणार नाही हे मलाही ज्ञात आहे, समजाय काय हरकत आहे. यालाच निरर्थक विचार म्हणतात. काही आत्मानो आत्मा विचार आहे. कोहम कदविदम जादम कव्हे करतास्य विद्यते. मी कोण आहे. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे. आणि वास्तविकता जीव ब्रह्मच आहे. मग जीव दुःख का भोगतो, याचं कारण जीवाच्या ठिकाणी असणारा ज्ञान. आणि ते अज्ञान जे नाहीसे करतात ते योगी राजे आहे. अज्ञान तिमिरांधश्च ज्ञानांजनम शलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः. आपल्या परंपरेमध्ये जे योगी होऊन गेले महाराज, गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात, योग्यांचं जीवन हे स्वार्थी जीवन असतं. पण आपल्या योग्यांचं जीवन स्वार्थी जीवन नाहीये महाराज. स्वार्थी का, आलेला अनुभव विश्वाला कधी योगी देत नसतो. कारण योग साधनेतून भगवंताला प्राप्त केलं, एकांतामध्ये गेले, हिमालयामध्ये गेले. हो तू का म्हणे आम्हा एकांताचा वास, तू का म्हणे आम्हा एकांताचा वास, तू का म्हणे आम्हा एकांताचा वास, हो तू का म्हणे आम्हा एकांताचा वास.
तुका म्हणे आम्हा एकंदाचा वास तुका म्हणे आम्हा एकंदाचा वास तुका म्हणे तुका म्हणे देवो सदा रम्य ब्रह्म रस देवो सदा रम्य ब्रह्म रस देवो सदा रम्य ब्रह्म रस देवो सदा आता हे सोबळे झाले त्रिभुवने हो आता हे सोबळे झाले त्रिभुवने आता हे सोबळे झाले त्रिभुवने हे सोवळे झाले त्रिभुवने ब्रह्मे ब्रह्म रस ब्रह्मे ब्रह्म रस ब्रह्मे ब्रह्म रस ब्रह्मे ब्रह्म रस आता हे सोहळे झाले त्रिभुवन 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 आता ही सोवळी झाली त्रिभुवनी विषम दोन्ही सांडिले ब्रह्मपुरी वास करणे अखंड न देखीजे तोंड विटाळाचे एकांतामध्ये योगी योग साधना एकांतामध्ये जाऊन करत असतो पूर्वी बेटाला काय जाण्याकरता रस्ता होता का योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी एका निरंजनी स्थानामध्ये योग साधना करावी निरंजनी या शब्दाचा अर्थ होतो एकांत परंपरा संन्यासांची आहेत पण परमार्थ वारकरी संप्रदायाचा आहे सर्वांना ज्ञात आहेत योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज भगवान शंकराचे उपासक होते कारण गंगागिरी महाराजांच्या जोळीमध्ये जो शिवलिंग होता तोच शिवलिंग गंगागिरी महाराजांनी बेटामध्ये स्थापन केलेला आहे आणि गंगागिरी महाराज ब्रह्म मुहूर्तावरती काकडा करत असत महाराज उठा जागी वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवा माता हो चुक व्यथा जन्माच्या आणि तो काकडा ऐकण्याकरता भैरवनाथ महाराज येत होते बेटामध्ये महाराज भय निवारण करणारी देवता म्हणजे भैरवनाथ भगवान शिवजींचा अवतार भैरवनाथ महाराज म्हणून ज्या वट वृक्षाखाली योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांनी भगवंताला प्राप्त केलं त्याच ठिकाणी एक छोटस मंदिर आहे बेटामध्ये ते मंदिर भैरवनाथ महाराजांचं आहे गंगागिरी महाराज योग्यांचं वचन ऐकण्याकरता स्वतः भगवंताने यावं म्हणजे ही सामान्य विभूती नाही महाराज अशा प्रकारे काही योग साधना त्या करत असताना जे योगामध्ये आलेले अनुभव ते शब्दामध्ये व्यक्त होत नाही महाराज का याचं कारण आहे शब्द आकाशाचा गुणधर्म आहे आणि अज्ञानाला पामराला काय करणार महाराज पामर विषयी जिज्ञासु मोक्ष आपल्यासारख्या पामरांना काय करणार महाराज काय वानो मी पामर केवढा केला उपकार काय वानो मी पामर अशा प्रकारे हे जे योग साधना आता एक कठीण मार्ग आहे म्हणून गंगागिरी महाराजांनी आपल्याला या मार्गाने नेलं नाही आता ध्यान लावून बसलं योग साधनेमध्ये भलतच डोळ्यापुढे दिसत देव दिसायचं सोडून संसारात स्मरण होणार दिवसभरामध्ये काय केलं त्याचं स्मरण होणार
योग साधना म्हणजे काय सोपं आहेत का? हे कलियुग आहे. या कलियुगामध्ये योग साधना नाही. योगाद्वारे भगवंताची प्राप्ती या कलियुगामध्ये नाही आहे. योग याग विधी येणे नो हे सिद्धी. 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 मायाचे उपाधी दंभ धर्म. मायाचे उपाधी दंभ धर्म. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. वायाची उपाधी नाम धर्म. वायाची उपाधी नाम धर्म. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. योग याग विधी येणे सिद्धी. वायाची उपाधी दंभ धर्म. महाराज म्हणतात योग याग. आता याग कर्म करण्याकरता त्या अधिकाराचा पाहिजे ना. आणि यज्ञ यागादी कर्म करून घेणारे सुद्धा त्या अधिकाराची पाहिजे महाराज. कारण यज्ञ हे सूक्ष्म मार्ग आहेत. योग हे दुस्तर मार्ग आहे, म्हणजे कठीण मार्ग आहे. म्हणून महाराजांनी हे मार्ग बंद केले. महाराज मोडोलिया वाटा सूक्ष्म मधुसार. मोडोलिया वाटा वाटा सूक्ष्म मधुसार. मोडोलिया सूक्ष्म दूतर. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. मोडोनिया वाता सूक्ष्म दूतर. मोडोनिया वाता वाता सूक्ष्म दूतर. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. केला राज्यभार चाले ऐसा. मोडोनिया वाटा सूक्ष्म दूतर. मोडोनिया सूक्ष्म म्हणजे यज्ञ मार्ग. दुस्तर म्हणजे योग मार्ग. म्हणजे हे कठीण मार्ग आहे. म्हणून गंगागिरी महाराजांनी आपल्याला योग मार्ग दिला नाही. निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी ही कर्म उपासना महाराज. म्हणून जप अनुष्ठान यज्ञ दान तपः कर्मण त्याज्यम कार्यमेवतात. ओ यज्ञ दानम तव शैव पावनानि मनुष्यनाम.
यज्ञ यागादी कर्म महाराज, पण यज्ञ यागादी कर्म करून घेणारे त्या अवस्थेला प्राप्त झालेले होते महाराज, त्या अधिकाराचे होते. म्हणून ज्यांना निष्काम कर्मयोगी म्हणतात ते सद्गुरु जनार्दन स्वामी. अनापेक्षा शुचिर्दक्ष उदासीनो गतव्यत सर्वारंभ परित्यागी यो मदभक्त हा समे प्रिय. सर्वस्वाचा त्याग आहे जीवनामध्ये महाराज. पाण्यामध्ये तप करावं, अंदर सूलमध्ये नाही का. 12 वर्ष तप केलं, माशांनी पाय खाऊन घेतले, अपंग झाले महाराज. काय विरक्त अवस्था आहे महाराज. फक्त परम तत्वाचं ध्यान महाराज, शिव तत्वाचं ज्ञान, भगवान शिवस्वरूप राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी. ओम नमः शिवाय शिव पंचाक्षरी मंत्राचा जप त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी केला. योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराज सुद्धा शिव पंचाक्षरी मंत्राचा जप करत असत. कारण ओमकारापासूनच हे विश्व निर्माण झालेलं आहे महाराज. गुरुवर्य महाराज नेहमी सांगत असतात, ओमकारापासून विश्व निर्माण झालं. ओमकार मधला अर्धा चंद्र मुस्लिम बांधवांनी नेला. विश्व ओमकारामधून निर्माण झालेलं आहे. स्वस्तिक हे हिंदू धर्माचं प्रतीक आहे. अर्धी दांडी ख्रिश्चन धर्माने नेली, ते आपलंच आहे. मग अशा प्रकारे ही शिव तत्व. बस इतनी तमन्ना है बोले बाबा तुम्हें देखूं, दिन हो या अंधेरा हो, चाहे शाम सवेरा हो, सो जाओ तो सपनों में, सो जाओ तो सपनों में, भोले बाबा तुम्हें देखूं, मेरे बाबा तुम्हें देखूं. विठाला 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 विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 आदि जय जय भगवान शिव स्वरूप आणि भगवान शिवजींच्या स्वरूपामध्ये निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामींना एक महात्मा भेटण्याकरता आले. त्या महात्म्यांचं नाव एक दिगंबर अवस्थेमध्ये नागाबाबा म्हणून एक महात्मा भेटण्याकरता आले महाराज. आणि त्या महात्म्यांची आणि त्यांची भेट झाली. संपूर्ण जीवन
त्या महापुरुषांच्या चरणावरती निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामींनी समर्पित केलं महाराज. सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. माझे जीवन सफल झाले, सद्गुरु चरणी हरी बोल. सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले. त्याग मूर्ती मौन गीते तप साधना हे खडधरी करी, अंदर सुली नागेश्वरी प्रथम शिवालय शोधिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले वाहिले, सद्गुरु चरणी सुमन फुले राहे उभा ध्यानस्थनी शिवनामाची जपे मुळी, राहे उभा ध्यानास्थळी, ध्यानास्थळी राहे उभा, राहे उभा राहे उभा, राहे उभा, राहे उभा, उभा राहे उभा, उभा
संपूर्ण जीवन भगवान शिवजींना समर्पित केले. हे निष्काम कर्मयोगी गंगागिरी महाराज, निष्काम कर्मयोगी राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी, आणि ज्यांनी संपूर्ण देह म्हणा, इंद्रिय म्हणा, अध्यात्म, परमतत्व, सर्वात प्रथम षड्विकार जे अध्यात्मापर्यंत पोचवू देत नाही. मग काम असेल, लोभ असेल, क्रोध असेल, ज्या कामापासून हा देह निर्माण झाला त्याच कामावरती विजय प्राप्त करणं इतकं सोपं नाही आहे. भगवान शिवजी ज्या वेळेला हिमालयामध्ये ध्यान साधना तपश्चर्या करत होते त्यावेळेला काम फसवण्याकरता हिमालयामध्ये आला होता. आणि ज्या वेळेला अंतर्दृष्टीने भगवान शिवजींनी जाणलं तर त्या ठिकाणी काम आलेला होता. आणि भगवान शिवजींनी आपलं तिसरं ज्ञान इंद्रिय ज्या वेळेला उघडलं त्यावेळेला काम जळून नष्ट झालं. आणि रती रडू लागली. कामाची पत्नी जिचं नाव आहे रती, भगवान शंकराची प्रार्थना केली, प्रभू हे शिवशंकरी ओ कैलास के राजा, हो मैं तो जन्म जन्म का दास तेरा, सब कुछ हर लो मेरा परम मेरे, मन से कभी ना जाना एक सहारा तू मेरा शिवजी, और ना कोई ठिकाना. हे शिव शंकर, हे शिव शंकर कैलास के राजा, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना. हे शिव शंकर कैलास के राजा, हे शिव शंकर कैलास के राजा, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना. इस जग में हमें फसाया, उससे हमें छुड़ाकर, ये शिव शंकर, हे शिव शंकर कैलास के राजा, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना. हे शिव शंकर, हे शिव शंकर कैलास के राजा, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना, भूल न जाना. भगवान शिवजींची प्रार्थना करू लागली रती. रतीने भगवंताला प्रश्न केला, प्रभू आपण माझे पती कामदेवांना नष्ट केलं, पण या सृष्टी उत्पत्तीचं काय? कारण इतर मैथुन सृष्टी आहे. कामदेव नष्ट झाल्यानंतर सृष्टीचं काय? भगवान शिवजींनी वरदान दिलं, येते चामू शकला पुंस कृष्णास्तु भगवान स्वयं, इंद्रदिव्या कुलम लोकम मृडयंती युगे युगे. कामदेवांना वरदान दिलं. भगवान श्रीकृष्ण ब्रह्म परमात्मा परम तत्व यांच्या उद्रेक कामदेव जन्माला येतील. त्यांचं नाव प्रद्युम्न असेल. प्रद्युम्न हे कामदेवच आहे. पण तोपर्यंत विश्वाचं काय म्हणून भगवान शंकराने वरदान दिलं, या विश्वामध्ये जेवढे प्राणी आहेत
या विश्वामध्ये जेवढे जीव आहेत, प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये ज्याचं वास्तव्य आहे ते कामदेव आहे. ज्याच्यापासून या देहाची निर्मिती झाली तो काम आहे. आणि कामावर विजय प्राप्त करणारे संत श्रेष्ठ भगवान बाबा आहे. स्वतःच इंद्रिय समर्पित केलं महाराज या जगातले पहिले संत आहे. त्या महापुरुषांनी ज्ञानेश्वरीचं ज्ञान या विश्वाला दिलं. आजही भव्य दिव्य मंदिर तीर्थक्षेत्र भगवान गडावरती चालू आहेत. आणि भव्य दिव्य सत्संग सोहळा, ज्ञान यज्ञ सोहळा आपण शिरसगाव नगरीमध्ये शास्त्री महाराज आपल्या या श्री क्षेत्र शिरसगाव मध्ये येऊन गेलेत. आणि बेटाची परंपरा, त्या परंपरेशी कसा संबंध आहे याचं सुद्धा ज्ञान आपल्याला करून दिलं. कारण नारायणगड, या नारायणगडाचे महंत माणिक बाबा, परम श्रद्धेय सद्गुरू माणिक बाबांच्या जवळ भगवान बाबा राहिलेत. अध्यात्म क्षेत्रातील भगवान बाबाचे पहिले गुरु जर कोण असेल तर नारायणगडाचे उत्तराधिकारी महंत माणिक बाबा होते. आणि माणिक बाबांनीच भगवान बाबांना बंकट स्वामींच्या स्वाधीन केलं, हेही शास्त्री महाराजांनी आपल्याला सांगितलं. आणि बंकट स्वामी उच्च कोटीचे महात्मे, ज्या भूमीमध्ये योगीराज गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा जन्म झाला, श्री क्षेत्र नेकनूर, त्याच क्षेत्रामध्ये बंकट स्वामींचा जन्म झालेला आहे. तीच भूमी आहे. आणि बंकट स्वामींजवळ भगवान बाबा राहिलेत, ज्ञान प्राप्त केलं. नंतर ज्या वेळेला माणिक बाबांची प्रकृती खराब झाली, भगवान बाबा नारायणगडावरती आलेत. वाद विवाद हे पूर्वीपासूनच चालू आहे. प्रभू राम सुद्धा वनवासाला गेले गाद्यांपायी, हे पूर्वी अशा प्रकारे भगवान बाबा ज्या वेळेला नारायणगडावरती आले, पुन्हा कालांतराने नारायणगड सोडून एक गड पुन्हा निर्माण केला, ज्या गडावरती ऋषींची समाधी आहे. त्या ऋषींचं नाव आहे धौम्य ऋषी. धौम्य ऋषींची त्या ठिकाणी वास्तव्य, त्या ठिकाणी भगवान गड त्यांनी निर्माण केला. त्या गडावर राहिलेत आणि अनेक वर्ष साधना केली. वाचावी ज्ञानेश्वरी, डोळा पहावी पंढरी, सोपा मार्ग दिला महाराज. तुम्हाला बसून ज्ञानेश्वरी पाण्यामध्ये बसून वाचायला लावली, सोपा मार्ग दिला, वाचावी आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती मंत जिसे शांतीची शोभा. आरती भगवान बाबा तुळशी उगवल्या, रक्त सांडीले ते धावून आले देव, दिले अभय ते. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती मंत जिथे शांतीची शोभा. वैसोनी पाण्यावरी वज्री ज्ञानेश्वरी, नारायणाचे कैवारी झाली कीर्ती चराचरी. आरती भगवान बाबा चिदानंदाचा गाभा, वैराग्य मूर्ती मंत जिथे शांतीची शोभा. वैराग्य मूर्तिमंत
मूर्तिमंत वैराग्य आहे महाराज. वैराग्य ही एक सिद्धी आहे. वैराग्य समाजाने मानावा, समाजाने पूजावा म्हणून वैराग्य दाखवणं विषय वेगळा आहे आणि वैराग्य सिद्धी प्राप्त करणं विषय वेगळा आहे. वैराग्य ज्याला मूर्तिमंत वैराग्य म्हणतात. गुरुवर्य नारायणगिरी महाराज निद्रिस्त अवस्थेमध्ये असताना सुद्धा त्यांच्या चरणाची सेवा वैराग्य करत होतं, म्हणून तपोज्ञान वैराग्य आहे. आणि भक्तीचं स्वरूप आहे वासुदेवे भगवती भक्ती योग हा प्रयोजित जन यत्याशु वैराग्यम ज्ञानम चेद हेतुकम. ज्ञान आहे, वैराग्य आहे, भक्तीचं स्वरूप आहे. इथंही मूर्तिमंत वैराग्य आहे. भगवंताला इंद्रिय समर्पित करणं इतकं सामान्य गोष्ट नाही आहे. आणि रक्ताच्या थेंबापासून तुळशी उगणं, इथं तुळशी लावून उगणं, तर रक्ताच्या थेंबापासून असा त्यांच्या चरित्रामध्ये याचं वर्णन आहे. बघा, अनेक समाजामध्ये मी कायम सांगत असतो, प्रत्येक जातीमध्ये संत होऊन गेलेत. संत समाजापुरते जातीपुरते नसतात. जातीवाद, भाषावाद, वर्णवाद, संघटनवाद या वादामुळे योगी आदित्यनाथांनी सांगितलं ना, मग बटुकी तो कटुकी. मग सर्वांनी एकत्रित येऊन परमार्थ केला पाहिजे महाराज. चारीही वर्ण एकत्र गंगागिरी महाराजांनी सांगावं. सकाळाशी येथे आहे अधिकार, किंवा यारे यारे लहानतून सर्वांनी यावं, नटखट यावे, शुद्ध होऊन जावे, हा परमार्थ आहे. अशा प्रकारे ह्या योग्यांची ही परंपरा. त्याच योगी भगवान बाबांची ज्यांनी अंतःकरणापासून उपासना केली. बघा, राजकीय क्षेत्र असो अथवा पारमार्थिक क्षेत्र असो, गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराज कायम सांगत असतात की राजकीय क्षेत्रावरती धर्म सत्तेचा अंकुश असावा. बघा, राजा कसा असावा, आचार्य चाणक्यांनी जी शिकवण दिली अशोक सम्राटांना, चंद्रगुप्त मौर्यांना, बिंदुसारांना, राजा कसा असावा ही शिकवण द्यावी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांना. कायम धर्मसत्तेचा अंकुश आहे महाराज. आणि धर्माकरता जीवन समर्पित केलं. असे सुद्धा काही नेते राजसत्तेमध्ये होऊन गेलेले आहेत. बाळासाहेब ठाकरे असतील, त्यानंतर आनंदीगे साहेब असेल, आणि आज ज्यांची जयंती आहे ते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेब असतील. हे जीवन समर्पित केलेले माणसं आहे. नुसतं भगवान बाबांचीच पूजा गोपीनाथ मुंडे साहेबांनी केली नाही, तर गुरुवर्य नारायणगिरी महाराजांचा सप्ताह ज्या वेळेला पोंतांबा तीर्थक्षेत्रामध्ये होता, त्यावेळेला आपल्या सप्ताहामध्ये सुद्धा पुंतांबा तीर्थक्षेत्रामध्ये गोपीनाथ मुंडेराव साहेब त्या ठिकाणी सुद्धा आले होते. म्हणजे कायम संतांचं सानिध्य ज्यांना लाभलं ते गोपीनाथराव मुंडे साहेब ज्यांची आज जयंती आहे. मी कायम सांगतो, विद्वान माणसं जन्माला येण्याकरता आईचं पुण्य असावं लागतं, त्यागी वैरागी संन्यासी पित्याचं पुण्य असावं लागतं, आणि कुळाचा उद्धार करण्याकरता वंशाचं पुण्य असावं लागतं. आपली जी वंशवळ परंपरा आहे, पूर्वजांची परंपरा आहे, त्यांचं सुद्धा पुण्य असावं लागतं. तेव्हा हे महात्मे या विश्वात येतात. असं उग कुठेही जन्माला येत नाही महाराज. पवित्र ते कुळ पावन तो देश, तेथे हरीची दास जन्म गीती. आणि राजकीय क्षेत्रामध्ये असून परमार्थ क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी खूप चांगलं कार्य केलं. देशाची सेवा, देशाच्या सेवेकरता जीवन समर्पित केलं. ते हेमंत करकरे त्यांचा सुद्धा जन्मदिवस आहे. 12/12 बारामती. शरद पवार साहेबांचा सुद्धा आज वाढदिवस आहे, नाही का? 12/12 बारामती आणि 12/12 72 का काय
गुरुवर्य महाराज 72. गुरुवर्य महाराजांचा सुद्धा आज प्रगट दिन आहे. असो, मी योग्यांची परंपरा सांगत होतो. हे सगळे योगीच आहे. भगवान बाबा असेल, निष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी असेल, पाठीमागं ज्यांची संजीवन समाधी आहे, संत श्रेष्ठ बैरागी बाबा, त्यांची पुण्यतिथी, त्या निमित्ताने हा ज्ञान यज्ञ सोहळा चालू आहेत. या महापुरुषांनी देव पाहिला, चराचरात पाहिला, अभंगाचं शेवटचं चरण. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्याचे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या त्यासे, अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी. अनंत रूपे अनंत रूपे अनंत वेश देखिले बाप रखुमा देवी वरुकुन बानली कैसी, बानली कैसी. बाबर कुमारी बाणाली कैसी, बाणाली कैसी. हे बाप रखुमा देवी वरुकुन बानली कैसी, बानली कैसी. बाबर कुमारी बाणाली कैसी, बाणाली कैसी. देखिला देखिला माये देवांचा देव, देखिला देखिला माय देवांचा देव. देखिला देखिला माया देवाचा देव, देखिला देखिला माया देवाचा देव. विठला संध्यानी माला तुझे पण, तुझे पण. विठ्ठला संजय माले तुझे पण, तुझे पण. फिटला संध्यानी माले तुझे पण, तुझे पण. विठ्ठला संजय माले तुझे पण, तुझे पण. देखिला देखिला माय देवांचा देव, देखिला देखिला माय देवांचा देव. देखिला देखिला माया देवाचा देव, देवांचा देव, या देखिला साजनी जो योग्यांनाही दुर्लभ आहे. ते परमतत्व मी जाणलं आणि मला सांगतात फिटला संदेह, निमाली तुझे पण. कुठलाही संदेह राहिला नाही, झाली संध्या, संध्या गेला माझा आत्मा, राम हृदय प्रगटला. अनंत रूपी अनंत वेशी देखील मैं त्याशी, मिट्टीसी अनु परमाणु बना, इस दिव्य जगत का रूप लिया, सौंदर्य तेरा तू एक ही है. चराचरामध्ये परमतत्व व्यापलेलं आहे. माऊली ज्ञानोबराय सांगतात अनंत रूपामध्ये मी त्याला पाहिलं. असो, योगीराज सद्गुरू गंगागिरी महाराज, गुरुवर्य नारायणगिरी महाराज, गुरुवर्य स्वामी रामगिरीजी महाराज, आज ज्ञान यज्ञ सोहळा चालू आहेत. आज 5वा दिवस आहे, 4था दिवस आहे. 4थ्या दिवसाची ही कीर्तन रूपी सेवा. प्रतिकूल परिस्थिती चालू आहे तरी सुद्धा आपला ज्ञान यज्ञ सोहळा बंद नाही महाराज. थंडीचे दिवस म्हणजे प्रतिकूल परिस्थिती आहे, खूप थंडी आहे नाही का, तरी सुद्धा समाजाची उपस्थिती चांगली आहे. महिला मंडळाला मी धन्यवाद देईल, तरुण मंडळाला सुद्धा मी देखील धन्यवाद देईल, पुरुष मंडळालाही धन्यवाद देईल.
आमची फोटोग्राफीवाली सोशल मीडिया त्यांनाही धन्यवाद. मर्दुंगाचार्य महाराज परिसराचं वैभव आमचे जय हरी महाराज आणि गणेश महाराज दोन्ही महाराजांना धन्यवाद. सरलावीट संस्थांची एकनिष्ठ सेवक आमचे कारभारी दादांनाही धन्यवाद. बेटाची एकनिष्ठ सेवक आमचे रवी भाऊंनाही धन्यवाद. बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे देवदत्त भाऊ असेल त्यांनाही धन्यवाद. सरलावीट संस्थांची एकनिष्ठ सेवक ज्यांचं राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा चांगलं काम आहेत आमचे अमोल भाऊ मलिक, अमोल भाऊंना सुद्धा मी मनापासून धन्यवाद देईल. परिसराचं वैभव उत्कृष्ट कीर्तनकार आमचे गोविंद बाबा मलिक, गोविंद बाबांनाही धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये ज्यांचं चांगलं नाव आहे उत्कृष्ट कीर्तनकार आमचे दुशिंग बाबा, डॉक्टर दुशिंग बाबांनाही धन्यवाद. गुरुः निर्मलाः शांता साधु मितभाषणाः काम क्रोध विर्मुक्ताः सदाचारी जितेंद्रियः. गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या नित्यसेवेमध्ये गुरुवर्य महाराजांच्या कीर्तनामध्ये नेहमी गायनाची साथ करतात असे असणारे बेटाचे एकनिष्ठ सेवक आमचे चंद्रकांतजी महाराज सावंत काकांनाही मनापासून धन्यवाद. परिसराचं वैभव आमचे गुलाबदादा, आमचे कलापुरे बाबा त्यांनाही धन्यवाद. आमचे भगवान भाऊ त्यांनाही धन्यवाद. सर्व महिला मंडळ, पुरुष मंडळ, तरुण मंडळ, भजनी मंडळ सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. झालेली सेवा गुरुवर्य स्वामी रामगिरी महाराजांच्या चरणी मी समर्पित करतो. सेवेला पूर्णविराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. महाराज तुम्ही सुंदर. तुकारामले ज्ञानेश्वर महाराज तुम्ही सुंदर. ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम पुंडलिका वरदारी विठ्ठल.